प्रियजन हो, येशूच्या नावाने तुम्हाला शुभेच्छा। कसे आहात? सर्व काही ठीक आहे ना? हे ठिकाण कसे वाटते? छान आहे का? हे एखाद्या गावासारखे दिसत नाही का? ब्राझीलच्या राजधानी रिओच्या उपनगरात अशी गावे आहेत। आम्ही इथे आलो तेव्हा त्या गावांमध्ये सुंदर आणि सुपीक शेत दिसली। तेथे बैल आणि घोडे चरण्यासाठी होते। तुम्ही पाहिलं का? हे क्षेत्र किती सुंदर आणि सुपीक आहे। आपण पाहू शकतो की प्रभूने त्यांना या जनावरांनी आशीर्वाद दिला आहे। तर तुम्हाला माहित आहे का, आजच्या दिवशी प्रभूने तुम्हाला कोणते वचन दिले आहे? आज तुमची समस्या कदाचित कर्ज असू शकते। बरेच लोक कर्जाच्या समस्येत आहेत। कर्ज आणि कर्ज। तुमचे सर्व पैसे व्याजात जातात। तुमची सगळी कमाई तिथेच जाते। तुमचे कष्ट वाया जात आहे। तुमच्याकडे अनेक प्रकारची कर्जे आहेत, जसे की गृहकर्ज, कार कर्ज, बाईक कर्ज, लग्नाचे कर्ज आणि हॉस्पिटल खर्चाचे कर्ज। काहींना विनाकारण कर्ज असेल, त्यांना कर्ज घेण्याची आणि खर्च करण्याची सवय असेल। ते पापी गोष्टींसाठी खर्च करण्यासाठी कर्ज देखील घेऊ शकतात। तुम्ही कदाचित कोणत्या ना कोणत्या कारणाने कर्जाच्या समस्येत अडकला असाल। तुम्ही त्यातून बाहेर पडू शकत नसल्यामुळे तुम्हाला खूप वेदना होत आहेत। तुम्हाला माहिती आहे का, प्रभू तुम्हाला कोणते वचन देतो? अनुवाद अध्याय 15 वचन 6। तुझा देव परमेश्वर तुला दिलेल्या वचनानुसार तुझे कल्याण करील। तू अनेक राष्ट्रांना कर्ज देशील, पण तू स्वतः कर्ज काढणार नाहीस। तुम्ही अनेक राष्ट्रांना कर्ज द्याल, पण कर्ज घेणार नाही। हा देवाचा आशीर्वाद आणि वचन आहे। हे तुमच्यासाठी आहे। जर तुम्ही विश्वास ठेवला तर प्रभू तुम्हाला कर्जमुक्त जीवनाचा आशीर्वाद देऊ शकतो। मी अनेक देवाची मुले कर्जाशिवाय जगताना पाहिली आहे। कर्ज घेण्याची सवय थांबवा। आता मी कर्ज घेणार नाही असं म्हणत। कर्ज घेण्याची सवय असेल तर काय होईल? तुम्ही प्रभूवरचा विश्वास गमावाल। गरज निर्माण होताच तुम्ही विचार कराल, आपल्याला कोण कर्ज देईल? तुम्ही देवाऐवजी लोकांचा शोध घ्याल। त्यामुळे तुमचा विश्वास प्रभूपासून दूर जाईल। हीच गोष्ट तुमच्या आयुष्यात आशीर्वादांचा अभाव राहण्याचं कारण ठरेल। जर तुम्ही कर्ज घेण्याचा निर्णय घेतला, काय कराल? गरज पडेल तेव्हा तुम्ही प्रभूकडे पाहाल। म्हणाल, प्रभू माझी गरज भागवेल आणि प्रभूवर अवलंबून राहाल। प्रभू विश्वासाचा सन्मान करेल। पुढे तुम्ही अनावश्यक खर्च करणार नाही। जेव्हा तुम्ही प्रभूकडे गरज भागवण्यासाठी मागता, कर्ज घेत नाही, अनावश्यक खर्च करता प्रामाणिक जीवन जगाल। प्रभू तुम्हाला वचन देत आहे। माझ्या सेवाकाळात मी अनेक लोक पाहिले। देवाला घट्ट धरून राहा, कर्ज घेऊ नका। प्रभू तुम्हाला कर्जमुक्त जीवन देईल। आजच निर्धार करा। तुमचे सर्व कर्ज किती परत द्यायचे आहे आणि कोणाला द्यायचे आहे ते सर्व लिहून काढा। हे सर्व प्रभूच्या समोर ठेवा आणि प्रार्थना करा। प्रभू, मला ही कर्जे फेडण्यास मदत कर। ही कर्जे बंद करण्यासाठी मार्ग उघड। माझ्यासाठी चमत्कार कर। प्रभू तुमची कर्जे फेडण्यासाठी मार्ग उघडेल। कर्ज फेडल्यानंतर पुन्हा कधीच कर्ज घेऊ नका। माझ्या कोणत्याही गरजेसाठी मी प्रभूकडेच पाहीन असा निर्णय घ्या। तुम्ही प्रभूला चमत्कार करताना पाहाल। आपल्यासाठी क्रूसावर स्वतःला बलिदान देणारा प्रभू आपली कर्जाची समस्या बदलणार नाही का? तो तुम्हाला कर्जमुक्त जीवन देईल। यावर विश्वास ठेवा। स्वतःला समर्पित करा। तुमच्या उत्पन्नात बदल होईल। अनावश्यक खर्च टाळले जातील। फक्त एवढंच नाही, प्रभू तुम्हाला अनावश्यक खर्चांपासून वाचवेल। प्रभू तुम्हाला हॉस्पिटल आणि अनपेक्षित खर्चांपासून वाचवेल आणि तो तुम्हाला छान आयुष्य जगायला लावेल।
तुम्ही स्वतःला समर्पित करा. प्रभू, मला या वचनावर विश्वास आहे. मी आता पुन्हा कधीच कर्ज घेणार नाही. मी घेतलेली कर्जे फेडायला मदत कर. कर्जमुक्त जीवन दे. कर्जाच्या समस्येच्या लाज आणि त्रासातून मुक्त कर. मी स्वतःला तुझ्यावर अवलंबून जगण्यास समर्पित करतो. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.